तर दसरा अर्थात विजयादशमी म्हणजेच वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय. हाच कॉन्सेप्टला धरून दसरा सेलिब्रेट केला जातो आणि आपल्या देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने देखील साजरा होतो. तर याच विचारांच्या पार्श्वभूमीवरती मग आम्ही सगळेजण ऑफिसचं वगैरे काम करून तयार झालो, छान छानपैकी रेडी झालो, मस्त मस्त आवरलं सगळ्यांनी आणि मग आमची पूजा वगैरे सुरू झाली. अर्थात आम्हाला खूप लेट झाला होता ही सगळी पूजा वगैरे करायला. तर पप्पांना आणि आदित्यला छान छान औक्षण केलं. आमची अधिष्ठा देखील तिथे बसलेली होती. मग छानपैकी असं औक्षण झाल्यानंतर, पूजा पाणी वगैरे झाल्यानंतर आदित्यने छान नारळ देखील फोडला होता आणि मग नंतर आम्ही छानपैकी सगळ्यांना सोनं वगैरे देऊन, आपल्याची पानं देऊन सगळ्यांचा बाप्पा केला. आमच्या अधिष्ठाने देखील सगळ्यांच्या इतक्या गोड गोड छान छान पाया पडल्या आणि मग नंतर आम्ही शस्त्र अस्त्रांची पूजा केली. इतकं छान वाटत होतं, इतका आनंद वाटत होता की बसच. मग नंतर आम्ही खाली आलो. खाली ही देवाची वगैरे पूजा केली, नारळ फोडला गेला. अतिशय मनाने आणि प्रसन्न भावाने इतकी उत्तमरित्या पूजा झाली. मग मी माझं असं छान छानपैकी फोटोशूट केलं, फोटोज काढत होते. मग नंतर आम्ही आमच्या गाडीची पूजा करायला गेलो. मग छानपैकी माझ्या लेकीला घेऊन मी बाहेर ये असं म्हणत होते, पण तिला मध्येच काहीतरी करायचं होतं. मग नंतर छानपैकी गाडीची पूजा केली, स्वस्तिक वगैरे काढून छानपैकी अक्षदा, कुंकू या सगळ्यांचा अभिषेक करून गाडीला मस्तपैकी औक्षण केलं, छानपैकी ओवाळलं आणि आमच्या जेवढ्या पण टू व्हीलर आहे तिथे घरात निखिलची आमच्या, तर त्या सगळ्यांना छान औक्षण केलं, हार वगैरे घातले होते. मग काही फोटोज काढले आणि मग नंतर फायनली वरती आलो आणि अशा रीतीने संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.